सावी धैर्यचा रोमॅन्स, इरा झाली जळून खाक, जुळली गाठ ग या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे। मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत, पण या सगळ्यातच आता सावी धैर्यचं नातं एका अनोख्या वळणावर येऊन उभं आहे। येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे सावीने घरात सगळ्यांना सांगितले की या वर्षीची बाप्पाची मूर्ती आपण सगळ्यांनी मिळून बनवायची म्हणून, तर त्याची तयारी सुद्धा घरात सुरू झालेली आहे। गणपती बाप्पाचं स्वागत करण्यासाठी सगळे सज्ज झालेले आहेत। घरात डेकोरेशनचं काम सुरू आहे, वहिनी ते काम करत आहेत, तर इकडे सावीने मूर्ती बनवण्यासाठी आता तयारी सुरू केलेली आहे। या सगळ्यात धैर्य सुद्धा तिच्या साथीने आहे, धैर्य सुद्धा तिला मदत करतोय। पण गणपती बाप्पाच्या निमित्तानेच का होईना सावी धैर्य एकमेकांच्या जवळ आलेले आहेत। दोघांमध्ये गणपतीची मूर्ती बनवता बनवता रोमॅन्स सुद्धा सुरू आहे। सावी धैर्य एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले आहेत। इतकंच काय तर सावी मूर्ती बनत असते तर समोर असलेलं पाणी धैर्य तिच्या अंगावर उडवतो। त्यानंतर ज्या मातीने मूर्ती बनवायची आहे तीच माती धैर्य स्वतःच्या नाकाला लावतो आणि सावीच्या नाकाला सुद्धा लावतो। म्हणजे एकीकडे घरात गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे, तर दुसरीकडे त्यांच्याच आशीर्वादाने सावी धैर्यचं नातं हळूहळू का होईना बहरताना दिसते। पण आता या नात्याला दृष्ट लागलेली आहे, ती म्हणजे इराची। या दोघांचा रोमॅन्स सुरू असतो तितक्याच एंट्री होते इराची आणि धैर्यला सावीच्या जवळ जाताना पाहून तिचा राग मात्र अनावर होतो, ती जळून खाक होताना दिसते। बघणं फार महत्वाचं असणार आहे की धैर्य आणि सावीचं हे नातं नेमकं काय वळण घेणार आहे। धैर्य वेळेसोबत सावीच्या प्रेमात पडणार आहे की नक्की सावीला धोका देणार आहे, हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल। पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसतोय। तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार।